तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत एक अशी डिश जी फेमस आहे बिहारमध्ये. आणि त्या डिशचं नाव आहे चंपारण मटण. आणि त्यासाठी आम्ही मागील महिन्यात पुण्यामध्ये गेलो होतो. तर तिथं आपल्याला ते हॉटेल मिळालं, हॉटेल चंपारण वाडा. हॉटेल चंपारण वाडामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीचे मटके दिसतात. आणि त्या मटक्यामध्येच ते मटण शिजवलं जातं आणि सोबत असते ती लिट्टी. हे हॉटेल आहे चंपारण वाडा. आपका ध्यान किधर है, मटका मटन इधर है. आणि अशा पद्धतीनं आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. ह्या समोर दिसतात त्या लिट्ट्या, त्यामध्ये सत्तू नावाचा आयटम टाकला जातो आणि ती लिट्टी तयार केली जाते. हे समोर दिसते ते मटका आणि त्यामध्ये हे शिजलेलं पूर्ण मटण एकत्रित तयार केलेलं, विस्तवावर तयार केलेलं मटण अतिशय युनिक पद्धतीने ते तयार करतात. एक नंबर क्वालिटी लागते त्याला. खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असतं. ते मटण जे शिजवतात ते विदाऊट पाण्याचं शिजवतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही. पूर्ण मटण मॅरिनेशन करून त्यामध्ये थोडासा बटर किंवा तुपाचा तडका देऊन आतमध्ये पूर्ण सगळे मॅरिनेशन, आलं लसणाची पेस्ट वगैरे सगळं टाकून ते एकत्रित फक्त विस्तवावर 4 ते 5 तासासाठी शिजवलं जातं. आणि ते अशा पद्धतीनं शिजतं. त्यामध्ये अखंड असे लसणाचे गड्डे असतात. त्यामुळं ते अतिशय उत्कृष्ट लागतं चवीला. आपण कधी जर गेलात पुण्याला तर आपल्याला चंपारण हॉटेलमध्ये, चंपारण वाडा या ठिकाणी आपल्याला ती हंडी जी पूर्ण खायला मिळेल. पूर्ण पीस त्याचे खूप मोठे असतात. मटण पण अगदी लुसलुशीत शिजतं. त्यामुळं आपल्याला हे खाण्यासाठी बिहारला जावं लागत नाही. तर आपल्याला हॉटेल चंपारण वाडा इथं जर आपण गेलं तर आपल्याला मिळून जाईल. आणि हा असा त्या हॉटेलचा ॲम्बियन्स आहे, ज्यामध्ये आपण आतमध्ये गेल्यानंतर अतिशय सुंदर अशी डिझाईन तिथं त्यांनी केलेली आहे. मी, आमचे बंधू आणि आमचा केदार आम्ही सगळेजण गेलो होतो. आणि असे समोर एकत्रित पूर्ण असे मटके तयार करण्याची प्रोसिजर चालू होती. हा व्यक्ती पण बिहारवरूनच तिने खास मागवलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला एक नंबर क्वालिटीची चव तिथं चाखायला मिळते. ते एकत्रित करून त्याचे वाफ बाहेर जाऊ नये याच्यासाठी वर कणिक जे असतं, आपलं पिठाचं कणिक, ते पूर्ण असं लावलं जातं जेणेकरून त्याची वाफ जी आहे ती बाहेर जाऊ नये. एकत्रित केल्यामुळं ते आपल्याला पूर्ण शिजायला त्याला मदत होते. वाफ आतमध्येच कोंडून राहते आणि त्याच्यामुळे ते मटण अगदी व्यवस्थित शिजतं. हे बघा, यामध्ये शिजून झालेलं एक खंड होतं, तो तिने काढून आपल्याला दाखवला. आतमध्ये हे बघा असं पूर्ण म्हणजे पूर्ण वाफा अगदी येतात बघा. आणि असं शिजतं ते. एक नंबर लागतं. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आपल्याला तिने पूर्ण ओपन करून आतलं जे शिजलेलं मटण कसं होतं ते दाखवलं एकत्रित करून. आणि आपल्याला ते नंतर मग असं स्वतंत्र अशा डिशमध्ये प्रत्येकांना दिलं जातं. पण तिथील खासियत अशी आहे की जे मटणाचे पीस असतात ते पण असे मोठे असतात, जेणेकरून मटण पूर्ण वेळ शिजलं तर त्यातील जो अर्क आहे पूर्ण त्यामध्ये त्या ग्रेव्हीमध्ये उतरला पाहिजे. पीस पण खूप मोठे असतात. त्याच्यासाठी त्याची प्रोसिजरच तशी असते, जेणेकरून ते अति शिजल्यानंतर ते पूर्ण वेगवेगळे होऊ नये. हाडं आणि मटण एकत्रित शिजावं त्यासाठी ते तयार केलं जातं.
मटण पण त्यांचं एक नंबर क्वालिटी त्यामुळेच लागतं. हे समोर दिसतं ते लिट्टी, हे लिट्टी आणि चोखा हा बिहारची डिश ही फेमस असते. त्या लिट्टीमध्ये सत्तू नावाचा प्रकार असतो, तो एकत्रित आतमध्ये ठेवला जातो. हे समोर वांग, आपल्याच्या वांग जे असतं ते पूर्ण विस्तवावर भाजलं जातं. ही लिट्टी पण अशा पद्धतीनं भाजली जाते आणि आपल्याला सर्व केली जाते. त्यानंतर मग आम्ही आमचं जे मेन डिश होती ती त्याने आमच्यासाठी आणून दिली. आम्ही त्याचा अगदी चांगला आस्वाद घेतला. हे स्वतः चंपारण वाडा येथील ओनर आहेत. मटण त्यांचं एक नंबर शिजलं होतं. खायला आम्ही एक्साइटिंग होतो. पहिल्यांदाच आम्ही ती डिश ट्राय करणार होतो. भाकरी पण आम्ही घेतली होती, चपाती घेतली होती आणि त्या लिट्टी, असे सगळे आयटम आम्ही तिथं घेतले होते. जेणेकरून लिट्टी हा प्रकार आम्हाला पहिल्यांदाच खायचा होता, त्यामुळं तो कसा लागतो हे आम्हाला त्याची कल्पना किंवा आयडिया नव्हती. एकत्रित आम्हाला त्यांनी सर्व केलं सगळ्या गोष्टी. चपाती असतील, भाकरी असेल, एकत्रित करून आम्ही जेवणाचा आस्वाद घेत होतो. त्यानंतर व्हेज डिश जी आमच्या केदारसाठी ऑर्डर केली होती ती लिट्टी चोखा. ही समोर व्हेज डिश असते. लिट्टी तर तुम्ही मगाशी बघितला, पूर्ण तुपामध्ये एकत्रित करून त्यांनी दिला आहे. त्याच्यासोबत चोखा आणि ही अशी दाल मखनी त्यांनी दिली होती. व्हेज आयटम होता तो. चोखा जो असतो तो आपला बटाटा त्यानंतर वांग हे भाजून एकत्रित करून आपल्याला देतात. आणि हा असा आम्ही चोखा, लिट्टी आणि चंपारण मटण याचा आस्वाद घेत होतो. अतिशय उत्कृष्ट अशी डिश, कधी न खाणारी डिश, आणि ती तशी डिश आपल्या महाराष्ट्रात प्रथमच त्यांनी चालू केली होती. त्यामुळं त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही खास हॉटेल चंपारणमध्ये गेलो होतो. क्वालिटी म्हणजे क्वालिटी लागत होतं, बेस्ट लागत होतं. मटण त्यांचं इतकं सुंदर शिजलं होतं, पूर्ण हाडापासून मांस पूर्ण वेगळं होत होतं. एकत्रित पूर्ण संपवून टाकले ते. अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद यथेच्छ घेतला. जेवण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे जो राईस होता त्यांचा व्हाईट राईस होता, पण छान होता. राईस पण उत्कृष्ट होता. व्हेज आयटम जो दिला होता तोही छान होता, क्वालिटी होती. अशा पद्धतीनं आम्ही ताट पूर्ण रिकामं केलं. हाडं एका साईडला नेहमीप्रमाणे ठेवली आणि एकत्रित जेवणाचा आस्वाद घेऊन आणि आम्ही आमच्या मार्गस्थ लागणार होतो. जाताना तिने आम्हाला हा एक सीन शूट करायला मिळाला, जिथं भाकऱ्या तिने पूर्ण विस्तवावर गॅसवर कशा भाजतात कमी वेळात हे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. बोला. नमस्कार. बोला, आपल्या इथं काय काय? आपल्या इथे चिकन हंडी, मटन हंडी मटक्यामध्ये तयार होतं, विदाऊट पाण्याचं होतं. त्यामध्ये सरसोचं ऑइल आणि घी, अख्खा कांदा, अख्खा लसूण त्यामध्ये शिजवलं जातं. मटणाला 1 तास 45 मिनिट लागतात आणि चिकनला 50 ते 55 मिनिट होऊन जातात. लिट्टीमध्ये काय काय वापरता? लिट्टी हा सत्तूच्या पिठापासून बनतो, म्हणजे चण्याच्या पिठापासून. त्यामध्ये आपण लसूण, मिरची, आपलं लोणचं, त्याचं लोणचं आहे आणि अजवाईन,
हे सगळं मिक्स करून लिट्टीचं बॅटर तयार केलं जातं आणि कोळशावरती लिट्टी शेकली जाते. आणि चोखा त्याच्याबरोबर वांग्याच्या भरतासारखा चोखा येतो. काळं वांगं भाजलं जातं, त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सरसोचं ऑइल टाकून त्याला तडका दिला जातो. अशा प्रकारे चोखा तयार होतो. अशा प्रकारे आपले ते मेनूमध्ये आयटम मिळतात. तरी तुम्ही इच्छुक असेल तर आपल्या चंपारणला एक वेळ भेट द्या. आपलं सहर्ष स्वागत आहे.